धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यारंभ करण्यात येईल। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यामुळे आता धाराशिवकरांसाठी आनंदाची बातमी। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यारंभ करण्यात येईल। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। साधारणतः आपले जे जीर्णोद्धार आमच्या मंदिरकडून जो 56 कोटीचे टेंडर फ्लॅश झालेले आहेत आणि त्यांचं साधारणतः एक 10 ते 15 दिवसांमध्ये त्यांचे वर्क ऑर्डर्स होतील। परंतु त्यांच्या ह्याच्यामध्ये साधारणतः असं की पावसाळा संपल्यानंतर कामं सुरू करावी। तर साधारण आम्ही दसऱ्याचा एक शुभ मुहूर्त आहे ते आम्ही त्याला टार्गेट करत आहोत। तर तेव्हा साधारणतः आम्ही भूमिपूजन आणि कार्यारंभ करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे। तर साधारणतः समजा वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री महोदय किंवा उपमुख्यमंत्री महोदय त्यांना आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू। परंतु इलेक्शनचं शेड्यूल आडवं येत आहे। तर त्यामुळे त्या दोन्हीचं आम्हाला प्लॅनिंग करून आम्हाला कसं ते मॅनेज करता येईल त्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।